माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आम्ही जातोय बैरमच्या यात्रेला। तर चला बघूया दिवसात काय काय होतं तर आज। तर मग इथे मी सगळं जे माझं काही भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि अळीव सीड्स असतात ते सगळं काही घेऊन घेतलं आणि मेथी वॉटर वगैरे पण घेऊन घेतलं। आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा मला असा होतो आहे की माझे केस कमी गळत आहे आणि स्किन पण बऱ्यापैकी छान ग्लो करत आहे। आणि इथे आमच्या कॉलनीत ना या दिवशी असे 20 रुपये किलो टमाटर, 10 रुपयाची अशा भाजीपाल्यांच्या गड्डा अशा विकायला आलं होतं, तर मग ते पण घेतले। आणि इथे आमच्या घरी असं गाईचं दूध आणणं चालू आहे आत्ता, तर मग त्याची इतकी साय निघते की भरपूर, म्हणजे आमचा जवळपास अर्धा डब्बा भरून गेलेला आहे गाईच्या तुपाने। तर मग आम्ही दर आठवड्याला ती साय, म्हणजे रोज साय जमा करायची आणि मग आठवड्यातून एखादा दिवस त्याचं तूप करायचं। तर असं खूप सगळं असं कढई भरून तूप हे जवळपास 8 ते 10 दिवसाचं निघालेलं आहे। तर मग इथे मी डायरेक्टली सायच गरम करून घेत होती गाईचं तूप काढायला। तर मग अशा प्रकारे ते छान गाईचं तूप पण तयार होतं आणि तूप सगळ्यांनाच माहिती आहे की चांगलंच असतं घेणं, आणि मग ते जर घरीच बनत असेल आपल्या नजरेसमोर तर मग ते तर आणखी छान होतं। ते परत पण आमचे दहीवाले काका पण तूप घेऊन आलेले होते आज, आणि आजच्या दिवशी जायचं होतं आम्हाला बैरमच्या यात्रेला। तर मग आम्ही जेवण वगैरे करून निघालो होतो बैरमला जायला। आणि आम्ही शनिवारी गेलेलो होतो, तर फार गर्दी होती, म्हणजे बरीचशी गर्दी होती, पण असं देवाचं दर्शन वगैरे खूप छान झाले होते आमचे। आणि तुम्ही बघू शकता की यात्रा बैरमची खूप मोठी असते आणि खूप छान असते, भरपूर दुकानं वगैरे लागलेले असतात इथे। तर मग आम्ही आधी दर्शनाला चाललेलो होतो इथे वरती, तर मग होती बऱ्यापैकी इथे गर्दी। आणि मग इथे जेव्हा लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा इथे अशा इतक्या मार्बल वगैरे टाईल्स वगैरे लावून अशा पायऱ्या होत्या, आत्ता झालेल्या आहे जी की चांगली गोष्ट आहे। आणि इथे मला एका काकूंनी खूप मोठा असा टिक्का लावून दिलेला होता, आणि माझी मैत्रीण पण आली होती बैरमच्या यात्रेला जायला, तर मग आम्ही सगळे सोबतच गेलेलो होतो। तर मग अशा प्रकारे होती यात्रा, बऱ्यापैकी गर्दी होती, आतमध्ये मंदिरात पण गर्दी होती। आणि मग इथे आम्ही लगेच दर्शनाला पण गेलो। जी लेडीजच्या साईडची लाईन होती तिथे इतकी फार गर्दी नव्हती, पण जी जेंट्सच्या साईडची लाईन होती तिथे जवळपास थोडी अशी वरती गर्दी साचलेली होती। तुम्ही पण गेले आहात का बैरमच्या यात्रेला, किंवा तुम्ही पण बघितलेलं आहे का बैरम बाबा, तर हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मी लहानपणीपासून जात आहे, तर तिथे आधी बैरम बाबाला हात पण लावू देत होते, आता त्यांनी असे कठडे वगैरे केले आहे, त्याच्यामुळे दुरूनच दर्शन करता येते। आणि हे सगळी लोणी आणि तुपानी असं माखलेला देव आहे हा, तर मग त्याच्यामुळे ते जरा त्याच्यावर कॉईन्स वगैरे पण चिपकायचे लहानपणी। तुम्ही पण हे सगळं काही केलं आहे एखाद्या यात्रेत जाऊन हे नक्की सांगा। आणि मग इथे साईडला त्या हवनकुंडातलं जो अंगारा वगैरे होता आणि प्रसाद ते वाटणं चालू होतं, आणि इथे एक जवळच गणपती बाप्पांचं पण मंदिर होतं, तर मग तिथले पण दर्शन वगैरे झाले। आणि गर्दी भरपूर होती त्या दिवशी, शनिवार असल्यामुळे आणि विकेंड असल्यामुळे बरीच गर्दी होती। तर मग अशा प्रकारे छानपैकी आमचे बैरम बाबाचे दर्शन झालेले होते। आणि मग आता वेळ होती ती छान प्रकारे यात्रा फिरायची आणि खरेदी करायची, तर मग आम्ही इथे परत जायला पण निघालो। आणि मग ही पहिली पायरी आपण बैरम बाबाच्या मंदिराची म्हणू शकतो, जिथे पूजा वगैरे करत होते। आणि मग इथून सगळ्यात पहिली गोष्ट घेतली म्हणजे कुंकू आणि चंदन, आणि मग त्यानंतर आम्ही गेलो इथे लाया फुटाणे घ्यायला। म्हणजे मी तरी इतके मोठे लाया फुटाण्यांची दुकानं कुठल्याच यात्रेत नाही बघितले जितके मोठे बैरम बाबाच्या यात्रेत असतात। आणि मग इथे ना एक हे लाकडांचं दुकान होतं की इथे इतके सुंदर सुंदर लाकडांच्या वस्तू बनवलेल्या होत्या की आम्ही पोळी ठेवायचा जो डब्बा असतो, पोळी डब्बा, तो आम्ही इथे घेतलेला होता। त्यांनी 850 काही म्हटलं होतं, जो हा दिसत आहे ना हेच डबे 850चे काही म्हटलं होतं, तर ते आम्ही 600त घेतले होते। तुम्ही यात्रेत जाऊन भाव करा नक्की, खूप छान छान वस्तू कमी दरात तुम्हाला मिळू शकतात। आणि इथे पण फुलावाल्यांच्या इथून पण आम्ही सूर्यफुलाचा गुच्छ आणि एक स्टँड आणलेला होता। इथून पण आम्ही 500च्या 2 मातींच्या कढया घेतल्या होत्या।
आणि बॉटल पण घेतली होती मातीची, तर ती पण काही 100-120लाच घेतली होती. मातीचे ग्लास वगैरे आणले होते आम्ही. तर मग अशा प्रकारच्या खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या. म्हणजे ते कोट करता त्यांनी जर 500 घेतले तर तुम्ही 200पासून तुमची भाव करायची सुरुवात करा, तेव्हा ते 250पर्यंत वगैरे 250-300पर्यंत येऊन जातात इझिली. फक्त तुमचे बार्गेनिंग स्किल्स खूप छान असले पाहिजे. तर मग इथे तेच मातीचे खूप सुंदर सुंदर असे भांडे होते. असं वाटत होतं काय घेऊ आणि काय नाही. खूप सुंदर चिनी मातीचे भांडे, या तुळस वगैरे. आणि मग इथून आम्ही आमचं सगळं काही सामान घेऊन आम्ही इथून परत जायला निघालो. आणि तुम्ही गाड्या बघूच शकता की पार्किंगच्याही बाहेर खूप दूरपर्यंत गाड्या पार्क झालेल्या होत्या. आणि मग आम्ही इकडेच होतो. तर इथे जाता जाता देऊरवाडा म्हणून एक लागतं, तिथे नरसिंह देवाचं मंदिर आहे. तिथल्या मंदिराची अशी मान्यता आहे की जेव्हा नरसिंह देवता हिरण्यकश्यपूला मारत होता, तर मग तेव्हा त्यांनी त्यांचे नख इथल्या जवळच्या नदीत धुतले होते. तर मग अशा प्रकारे ही नरसिंह देवाची मूर्ती आहे. तर मग आणि हे मंदिराचं आर्किटेक्चर आहे. मंदिराचं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर मग आम्ही छान मंदिराच्या गाभाऱ्यातच आजूबाजूला थोडा वेळ फिरलो आणि खूप शांत असं मंदिराचं वातावरण होतं. आणि नरसिंह देवाचे मंदिर आपल्या भारतात मोजकेच आहे, तर त्यातलं हे एक मंदिर आहे जे आपल्या मोर्शीजवळ आहे. तर तुम्ही नक्कीच गेलात पाहिजे आणि नक्की त्या मंदिराला बघितलं पाहिजे. खूप सुंदर असं मंदिर आहे हे देवांचं. आणि मग त्यानंतर आम्ही छान मंदिराची अशी प्रदक्षिणा घातली आणि दर्शन केलं. आणि मंदिर खूप सुंदर आणि शांत होतं. आणि एकतर आम्ही इथे सायंकाळच्या वेळेला गेलो होतो, तर मग त्यामुळे खूपच शांतता होती. आणि शनिवार दिवशी गेलो होतो, तर तो दिवस पण त्या देवाचाच होता तिथे. आणि मग इथे आम्ही असं गाडीत जात होतो, तर मग ते जे छोटं बाळ होतं ते मागे बघून बाय बाय करत होतं, तर ते आम्हाला पण खूप मजा येत होती. तर मग आम्ही पण त्याला असं आमच्या गाडीतून हातवारे करत होतो. आणि मग मी गेलो त्या आमच्या रस्त्यातूनच येता येता आम्हाला लागत होतं ते म्हणजे उदखेडचं गणपती मंदिर, जे खूप साक्षात आणि खूप सुंदर असं गणपती मंदिर आहे. आम्ही इथे पण सायंकाळी गेलेलो होतो. म्हणजे या मंदिरात मी आतापर्यंत दुसऱ्यांदाच गेली होती, पण याच्या इतकं सुंदर आणि शांत गणपती मंदिर मी अजूनही नाही बघितलं आहे. तुम्ही पण जर मोर्शी जवळच असाल, आणि मोर्शीवरून हे साधारण 5 ते 6 किलोमीटरचं आहे. खूप सुंदर असं हे गणपती मंदिर आहे उदखेडचं, आणि खूप साक्षात आणि प्रसन्न आहे. म्हणजे मी तरी या गणपती मंदिराचा एकच किस्सा ऐकला होता की हे साक्षात असल्यामुळे की इथे एकदा महाप्रसाद होता. म्हणजे मी नव्हती केली, माझे मम्मी पप्पा जे केले होते. तर या मंदिरात इतके सापं होते त्या दिवशी, म्हणजे ते सापं असे लोंबकत होते, लटकत होते, पण त्यांनी कोणाला काही इजा नाही केली. तिथे जेवण होतं. तर अशामुळे खूप छान मंदिर आहे इथे. म्हणजे हे आधी इतकं डेव्हलप नव्हतं आणि आत्ता खूप डेव्हलप झालं. आणि हाच तो बाळ होता जो आम्हाला गाडीतून असा बाय बाय करत होता. तो पण या मंदिरात आलेला होता आणि आम्ही बऱ्याच वेळ त्या छोट्या बाळासोबत खेळलो. तो खूप असा छान आणि क्यूट होता. म्हणजे त्याच्यासोबत खेळायला पण खूप मजा आली होती आम्हाला. आणि मग आम्ही तिथे आरतीच्याच वेळेवर पोचलो होतो. तर मग आम्हाला तिथली छान अशी गणपती बाप्पांची आरती पण मिळून गेली. इथे असं घरी आम्हाला सायंकाळच होऊन गेली होती येता. तर मग आम्ही डिसाईड केलं होतं की आज जेवण करायला बाहेरच जायचं. माझी फ्रेंड वगैरे पण आली होती. तर मग आम्ही इथे गेलो होतो 0 पॉईंटला. इथे पण आम्हाला छान मजा आली. आम्ही मस्ती केली. तिथले जे सगळे काही खेळणे होते, इथे कोणी नव्हतं, त्यामुळे मग आम्ही छान ते खेळणे वगैरे पण खेळलो आणि छान वगैरे फिरलो. अशी थंडीच्या वातावरणात तिथे छान अशी शेकोटी वगैरे पण पेटवली होती. तर मग मम्मी पप्पाजी तिकडे बसले होते आणि आम्ही छान इकडे खेळत होतो. आणि मग स्टार्टरमध्ये इथे आम्ही छान मसाला पापड घेतला होता. आणि जेवणात होतं व्हेज दिवाणी हंडी आणि काय म्हणतात त्याला, पनीरची भाजी होती. आणि अशा प्रकारे गेला आमचा दिवस.